नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपलं एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. तर टाइम झाला मित्रांनो 8:42 पहिले किलोमीटर झिरो करून घेऊ. तर काल 262 किलोमीटर गाडी चालली होती मित्रांनो. काल पण आपली चांगली अर्निंग झाली होती. काल गेलो होतो तिकडे सातारा साईड शिरोळापाशी खेड तिकडे गेलो होतो. प्रायव्हेट ट्रिप होती, त्यांना सोडून वगैरे आणलं आणि लोकलला पण केलं 2-3 हजार रुपये तसं पण झाले. तर व्हिडिओ याच्यामुळं नाही बनवला मित्रांनो मी एवढे दिवस की माझं तब्येत पण नव्हती. आत्ता पण माझा घसा बसलाय, पण व्हिडिओ खूप दिवस झालाय मी टाकला नाही. त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ पण कंटिन्यू करणार आहे. हळूहळू टाकत मतलब आवाज वगैरे होईल मित्रांनो ठीक. असं तर सध्या अजून माझी आवाज बसलेली आहे, एवढं नाही आहे खास मित्रांनो. तर ठीक आहे, बघू आता आज किती अर्निंग होते ना, आज आपली कुठली ट्रिप मारू आणि आज किती अर्निंग करू मित्रांनो. आज आहे मित्रांनो तारीख आहे, तर आज 4 तारीख आहे मित्रांनो. 4 तारीख आहे, वार आहे आपले शनिवार आहे. आणि बघू आज शनिवारी चांगला वगैरे काम असतो, आउटेशन पण भेटतात. आणि मित्रांनो मला एक खास करून सांगायचं, फेक बुकिंग ना जे फेक बुकिंग टाकतात ना त्यांना काही थोडाफार वाटते की नाही काही समजत नाही मित्रांनो. कारण की संध्याकाळी मी घरी येताना मला वाघोलीवरून एक एक्सेल इंट्रासिटी वाजली होती 4,500 रुपयाची. कस्टमरच्या लोकेशनला गेलो होतो मी लगभग आणि त्यानं कॅन्सल केलं. तर पैसे वगैरे नाही भेटले मला काहीच मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथे हे पण लावले, मी स्क्रीनशॉट पण लावले. फेक बुकिंग असे टाकतात मित्रांनो. कोणी कृपया करून जर तुम्ही टाकत असाल तर तुम्हाला काय भेटते मला एवढंच म्हणायचं आहे. उगाच फेक बुकिंग टाकून उगाच कोणाचं नुकसान वगैरे करायला, कोणाची रेटिंग वगैरे खराब करून तुम्हाला काय भेटते मला तेवढंच म्हणायचे, बाकी काही नाही. तर कृपया करून फेक बुकिंग कोणी टाकू नका. जर टाकत असेल तर थोडा विचार करा, ड्रायव्हरच्या बद्दल पण विचार करा. तुम्ही जर फेक बुकिंग टाकलं ना तर ड्रायव्हर भाईला पण जो दुसरा आहे ना त्यांना एक्सेल इंट्रासिटी देत नाही सीडन इंट्रासिटी देते नंतर. त्यांना वाटतं की या ड्रायव्हरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून रायडरने कॅन्सल केलं गाडी, त्याच्यामुळे ते इंट्रासिटी देतच नाही मग. आणि सकाळी मित्रांनो मी चालू पण केलं होतं, एअरपोर्टसाठी एक बुकिंग पडली होती. फोन करून विचारतोय तर चुकीनं बुकिंग झाली म्हणून. हा बघून घ्या तुम्ही स्क्रीनशॉट इथं. त्यांना फोन करून विचारतोय तर ते म्हणते मला नाही का लहान मुलांनी केलंय म्हणून. आता लहान मुलगा आणि त्यांना पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टची बुकिंग कसं काय टाकू शकते, विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. बघून घ्या तुम्ही. कस्टमरला फोन केलं होतं मी, मला किलोमीटरच्या हिशोबाने घेणार म्हणून 300 काहीतरी दाखवले होते, मला 600 रुपये घेणार. ते बोलले की फेक बुकिंग नाही, आम्ही लहान मुलांनी केलं म्हणून बटन वगैरे दाबलाय म्हणून. मग त्यानं कॅन्सल पण केलं राईड. बघू शकता तुम्ही मित्रांनो, एवढा फ्रॉडगिरी चालू आहे आणि एवढं काय चालू आहे मित्रांनो. तर ठीक आहे, बघू आता आपली किती अर्निंग होते, आज किती इन्कम करू आपण. 9 वाजायला आले, 8:45 डब्बा वगैरे घेतले करून, पाणी बॉटल वगैरे पण घेतले मस्तपैकी. तर मित्रांनो दसऱ्यामुळे पण व्हिडिओ बनवलं नाही, कारण की दसऱ्याला पण माझी तब्येत आवाज मतलब खूप लूज होती आणि आता थोडी बरी आहे. आणि व्हिडिओ खूप दिवसानंतर येत आहे मित्रांनो, तर थोडाफार ॲडजस्ट करून घ्या, तब्येत नाही त्याच्यामुळं. तर ठीक आहे, चला इथून वाघोली जाऊ आणि अर्निंग बघू आज किती होईल आणि आज काम वगैरे राहणार की नाही राहणार ते पण सांगतो मित्रांनो तुम्हाला. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर टाईम बघा तुम्ही पहिले 12:14. गाडी 39 किलोमीटर चालली आहे टोटल. आपण आहे शनिवारच्या मागं बघू शकता तुम्ही इथं गाडी वगैरे पार्किंग वगैरे केली मस्तपैकी सावलीमध्ये, कारण की ऊन आज खूप जास्त आहे त्याच्यामुळं. आणि लास्ट ट्रिपचे भेटलेलं आपल्याला 530 रुपये काहीतरी आणि 0 कमिशन होतं. आणि हे जे 5-6 आलं आहे ना तर खूप चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. कसं काय मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐका, हे जे 5 आहे ना, आपलं जर पहिली ट्रिप घेतली ना तर आपला पास ऑटोमॅटिक कट होऊन जातो, तो मतलब चालू होऊन जातो, ॲक्टिवेट होऊन जातो. त्याच्यानंतर ना आपल्याला ट्रिपच नाही भेटत, ही एक गोष्टी आहे. काल पण माझं असंच गेलं दिवसभर, मतलब जेव्हापासून मी पास घेतलं ना त्याच्यानंतर ना ट्रिपच नाही भेटली मला. त्याच्यात मतलब ट्रिपचं थोडा वांदच झाला, त्याच्यानंतर ट्रिपच द्याय ना उबर, कोणती ट्रिप भेटणार. आणि सॉरी मी तुम्हाला सांगत होतो की पासाचं कसं आहे, जसं आपण एक ट्रिप घेतली तसं आपला पास ॲक्टिवेट राहतो. स्वतःहून ॲक्टिवेट नाही करायचं, जेव्हा आपण ट्रिप घेतलं ना तेव्हाच त्याच्यानंतर ना तो ट्रिप वगैरे ते पास आहे ना ते ॲक्टिवेट होऊन जातो आपोआपच. त्याला काही गरज नाही ॲक्टिवेट करायची, नाही वॉलेटमधून पैसे जायची. ते आपल्या वॉलेटमध्ये आपोआप पैसे कट होऊन जातात आणि मायनसमध्ये होऊन जातात. त्याची काय काळजी नाही घ्यायची. 159 रुपये काहीतरी एक्सेलला. मिनीला किती मला माहिती नाही, बघा लागेल मिनीला किती येते. आणि 0 कमिशन घेते सिडानला पण, उबर गोला पण आणि प्रीमियरला पण आणि एक्सेलला पण. आणि हे फक्त यांनाच आहे, एक्सेल रेंटल बुकिंग तुमचे इंट्रासिटी आणि हे 2 जे आहे ना त्यांना नाही आहे. त्यांना चार्जेस जे आहे ना त्यांचे ते पे करायला लागेल, त्याच्याशिवाय ते काय होणार नाही. आणि आपल्याला सकाळी मित्रांनो जेव्हा आलो होतो ना तिथं मतलब थांबलो होतो, मग 5-10 मिनिटं त्यामध्ये एक्सेल रेंटल वाजली होती, पण ती काही एक्सेप्ट नाही झाली. 10 तास 4,000 रुपये काहीतरी दाखवले होते, पण ती काही आपल्याला एक्सेप्ट नाही झाली.
त्याच्यामुळं मग ती गेली. नंतर ना आपल्याला मॅक्झिमम 10 10:30 11 वाजता काहीतरी वाजली होती ट्रिप, 11 वाजता काहीतरी वाजली होती. तेव्हा यांना 10:45 10:40ला वाजली होती. वाघोलीवरून सदाशिवपेठला कस्टमरला सोडलं आणि त्याचे आपल्याला पैसे दिले 530 रुपये. सध्या तर 530 रुपये अर्निंग झाली आहे. रॅपिडो पण चालू करून ठेवलंय आणि उबर पण चालू करून ठेवलंय. बघू ज्याच्यामध्ये ट्रिप पडेल ते घेऊन जाऊ. मला आता वाटतंय असं एखादी जाऊन पडली तर खूप चांगला, कारण की सदाशिवपेठला आज खूप गर्दी असते याच्या शनिवार आणि रविवार त्याच्यामुळं. तर आता टाइम झाले, तुम्ही बघू शकता. तुम्ही 1 मिनटं, टाइम झालाय 7:38. आपण इथं कोथरूड इथे शिवाजीनगर. तर विषय असा झाला मित्रांनो, आपण शनिवार वाड्यापाशी थांबता थांबता आपला अख्खा दिवस गेला. तिथून काही ट्रिप भेटली नाही. तर मॅक्झिमम 3 3:30 तरी वाजली होते. तर तिथून काही ट्रिप भेटली नाही. मग थोडं तिथून ट्रॅफिक होतं, तर थोडं ट्रॅफिक होतात. मग थोडं पुढं गेलो शनिवार वाड्यापाशी. जसं शनिवार वाड्यापाशी गेलो ना, तसं तिथून एक ट्रिप भेटली आपल्याला. मतलब असे रॅन्डम लोक होते, असे येत होते. त्यांना जायचं होतं सिंहगडला. ते दिल्लीचे होते, नंबर वगैरे घेतले त्यांनी. आणि ते दिल्लीचे होते, त्यांना सिंहगडला जायचं होतं, जाऊन यायचं होतं. तर ते बोलले की आम्हाला जाऊन यायचं आहे, किती होईल. ऑनलाईनला 1600 रुपये दाखवत होते, न यायचं पण 1600 रुपये. म्हणलं 3000 रुपये होईल म्हणलं. तर समी त्यांना 3.5 म्हणलं होतं, पण ते बोलले 3000मध्ये चला म्हणून. मग बोलले ठीक आहे चालते. 4 वाजले होते. 4 वाजता तिथं पोहोचलो. तासभर लागला तिथं. 3 वाजता निघलो, 4 वाजता तिथं पोहोचलो आणि 6 वाजता तिथून निघालो. तर आता 6:30 7 वाजले. त्यांना मी मॅक्झिमम 7 वाजून 10 मिनिटाला 20 मिनिटाला सोडलं. आणि थोडं पुढं येत CNG बघत, पण CNG पण बघून घ्या एवढी राहिली आपल्यापाशी. आणि 105 किलोमीटर टोटल गाडी चालली आपली. आणि झालंय टोटल 3500 रुपयाचं काम. तर चांगली अर्निंग झाली मित्रांनो आज पण. तर बघू आता कुठली ट्रिप भेटते. आणि एक हिंजवडी फेज 3 वाजली होती, पण ती काय एक्सेप्ट करून त्या कस्टमरने कॅन्सल केलं रॅपिडो, कारण की पिकअप पॉईंट दूर होता म्हणून 12 मिनटं. त्याच्यामुळे त्या कस्टमरने कॅन्सलच केलं. तर ठीक आहे, बघू आता आपल्याला कुठली वाजते. आणि आज रात्रपर्यंतच काम करायचं, म्हटलं 9-10 वाजेपर्यंत तरी काम करायचं आहे. अजून 2 ते 3 तास आहे आपल्याकडं. पण ट्रिप चांगली दिलं पाहिजे. वाजते कन्फर्ममध्ये फक्त 100-200 रुपये तेवढंच वाजते. 15 मिनटं घ्यायला, 14 मिनटं सोडायला, 13 मिनटं घ्यायला, असेच वाजते. त्याच्यामुळे ते काही जायला परवडत नाही. एखादी चांगली ट्रिप असलेलं तर त्यांना घेऊन जाऊ आणि त्यांना सोडू मस्तपैकी. वाघोली वगैरे भेटली तर तिथल्या तिथं त्यांना सोडून आपण तिथं घरी पण जाऊ शकतो. पण ट्रिप भेटली पाहिजे, मेन मुद्दा हा. इथून वाघोली तर मला नाही वाटत भेटेल, म्हणून थोडं पुढे जावं लागेल. आणि CNG पण नाही आपल्या गाडीमध्ये. रस्त्यामध्ये एक पंपावर CNG होता, पण तिथं अवेलेबलच नाही आहे. मॅपला तर दाखवत होतं आणि अवेलेबलच नाही. मला रस्त्यानंच भरून घ्यायला पाहिजे होतं, मीच भरलं नाही. मला चला म्हणलं उगाच त्यांना सोडू म्हणलं, नंतर ना भरू मला असं वाटलं. आत्ता पण मित्रांनो तब्येत नाही आहे. जमलं तर उद्या पण व्हिडिओ येणार नाही. तर अशी माझी जर तब्येत वगैरे खराब राहणार आणि घसा वगैरे बसला, तर जेवढं मी बोलणार ना तेवढं माझी तब्येत खराब होणार आणि घसा पण बसणार. त्याच्यामुळे मी बोलत पण नाही आहे जास्त. तर ठीक आहे, बघू आता कुठली आपल्याला ट्रिप भेटते आणि घरी किती वाजता जाऊन आणि टोटल अर्निंग किती होईल आपली. तर टाईम बघा तुम्ही पहिले, 9:52. आपण हिंजवडी सर्कल इथे बघू शकता. हे CNG पंप आहे राईट साईडला. बघा इथं CNG वगैरे फिल केला आपण मस्तपैकी. CNG संपली होती. तर एक ट्रिप आणला आपण SB रोडवरून 532 रुपयाचं. 24 रुपये रॅपिडोने आणलं. 24 रुपये पर किलोमीटर काहीतरी दिले होतं. इथं येऊन मस्तपैकी गाडी वगैरे पुसली, चकाचक वगैरे केली, कारण की 2 दिवस होते गाडी धुतलेली, खराब पण झाली होती. काल परवा सातारा गेलो होतो म्हणून.
तर अर्निंग 4,000 रुपयेपर्यंत झाली मित्रांनो. लास्ट ट्रिपची दिली आपल्याला 532 रुपये. तर बघू आता इथून घरची ट्रिप किती वाजता पडते. एक कल्याणनगरची वाजत होती पण ती काय एक्सेप्ट झाली नाही रॅपिडोमध्येच. तसंच बघू एखादी जर विमाननगर, कल्याणनगर, वाघोली वगैरे जर भेटत असेल तर खूपच चांगलं. आणि सिडॅन पण चालू करून ठेवलं आहे, जर भेटली तर खूपच चांगलं, जर नाही भेटली तर मग MT जावं लागेल, नाही तर मग इतरपाशी राहावं लागेल. तर बघू आपण 10 वाजायला आले मित्रांनो, बघू शकता तुम्ही. असं ट्रिप वाजतात, आज शनिवार आहे म्हणून त्याच्यामुळं. तर बघू जेवढा टाईम वेट करू तेवढं करू, एखादी चांगली ट्रिपच घेऊन घरी जाऊ. आणि उद्या लवकर पण निघायचं आपल्याला कामाला, कारण की उद्या आपण संडे आहे आणि उद्या पण काम चांगलं वगैरे असतो. तर मित्रांनो आज आपली एवढी अर्निंग झाली नसती, कारण की ते सगळं भगवानच्या भरोश्यावर आहे, आपण काही करू शकत नाही. माझी सॉरी बरं का, मला खाशी पण येते, तब्येत पण नाही आहे थोडी. फक्त माझा घसा बसलाय, ताप वगैरे काही नाही आहे, सगळं ओके झालं आहे आता, फक्त घसा बसलाय माझा आणि खोकला पण येते थोडं थोडं. तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे की आपण किती जर मेहनत करू ना, तर आपली एक किस्मत साथ द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपला टाईम मॅनेजमेंट आणि आपला माइंडसेट, जसं आपला माइंडसेट काम करेल तसंच आपण तशी अर्निंग करू. आणि जी आपल्यासोबत जी किस्मत आहे ना ती चांगली असायला पाहिजे, तरच तुम्ही चांगलं अर्निंग करू शकता, त्याच्याशिवाय नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल तुम्ही माझं धरा 2 दिवसाचं, काल आणि परवा, म्हणजे 2 दिवस माझी काल आणि आज, तर माझी 2 दिवस माझी अर्निंगच होत नव्हती, मतलब मिनिमम तरी 1,500 2,000 असंच होत होती. तर मी असंच थांबता कस्टमरला सोडलं, मग असंच रस्त्यावर थांबलो होतो काल पण. आणि मला भेटले ते असंच रँडम पर्सन की तुम्हाला आम्हाला ह्याला जायचं म्हणते खंडाळा. मला वाटलं लोणावळा खंडाळा असेल ते, त्याच्यामुळं मी म्हणलं कोणता खंडाळा आहे, बोला सातारा खंडाळा, तिथं जायचं आहे. म्हणलं किती भाडं घेणार, तर तिथून होतं 80 किलोमीटर. ती ट्रिप होती मित्रांनो मोशी पिंपरी चिंचवडवरून 80 किलोमीटर होतं. मी 80 × 80 केलं आणि 17 रुपये पर किलोमीटर दाखवलं, काहीतरी 3,500 रुपये काहीतरी झालं होते. तर त्यांना घेऊन गेलो, तिथं सोडलं, त्यांचं कोणतरी एक्सपायर झाले होते म्हणते, त्याच्यामुळं त्यांना सोडलं. तिथून यायच्या टायमिंगला रस्त्यानंच कात्रजची 2 ट्रिप आणले, त्यांना पण तिथं सोडलं 250 रुपयाला. आणि त्याच्यानंतर ना तिथून एक भेटली होती आपल्याला विमाननगरला 550 रुपयाला. विमाननगर त्यांना सोडून तिथून आपण घरी गेलो होतो. आणि त्याच्या अगोदर आपले 1,000-2,000 रुपये काहीतरी अर्निंग झाली होती कालची. आणि आजचं सांगतो तुम्हाला, असंच सकाळी एक ट्रिप आणलं होतं, आपण तिथं थांबलो होतो, वाजले वाटते तर विमाननगर ट्रिप वाजले. यांना पहिले सोडू, आपण ड्रॉप करू, पैसे वगैरे किती देते तुम्हाला ते पण दाखवतो. यांना विमाननगर ड्रॉप केल्यावर तर चाललो आहे आता कस्टमरला पिकअप करायला. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण आलो इथं फिनिक्स मॉलला, बघू शकता तुम्ही. टाईम झाला आहे 11:30 काहीतरी. बंद करून टाकतो कारण की गार खूप होते. तर 11:30 झालं आहे. आपण एअरपोर्टला सोडलं कस्टमरला, त्याच्यानंतर सरळ पुढं आलो विमाननगरला, म्हणून इथून भेटेल. आणि लास्ट ट्रिपचे पैसे दिले आपल्याला मित्रांनो 700 रुपये. तर कस्टमरकडून मी फोन केला कस्टमरला, तर कस्टमरला सांगितलं की असं विषय 700 रुपये तरी द्यावं लागेल म्हणून ऑनलाईनला. तर त्यांना 700 रुपये द्यायला तयार होते ते, ठीक आहे चालतं या म्हणून 700 रुपये कॅश केलं. आणि त्या फेअरची मतलब जी ट्रिप होती त्यांची आपल्याला दिले फक्त 573 रुपये काहीतरी 25 रुपये पर किलोमीटर देते याला, आपले एक्सेलला. आणि मिनीला किती देत असेल ते तर माहीतच नाही अजून. तर असा विषय मित्रांनो. आणि मी तुम्हाला सांगत होतो माझा किस्सा की कालचा नाचचं म्हणून, कालचं तर सांगितलं, आजचं सांगतोय. आता कसं सकाळी मी कामाला गेलो, ट्रिप वाजली, उशिराच वाजली, सदाशिवपेठला जाऊन थांबलो शनिवारवाडापाशी. ते थांबता मला 2 ते 3 तास एका जागेवर झाले, तर ट्रिप काही वाजत नव्हती. असंच मग थोडं सरकत पुढं आलो, तर तिथून रँडम कस्टमर भेटले की आम्हाला सिंहगडला जायचे, सिंहगडला सोडा म्हणून. किती पैसे वगैरे घेतात म्हणलं, ऑनलाईनला शो असे दाखवले होते काहीतरी, तर मी त्यांच्याकडून जायचं 3,000 रुपये घेतले. आपल्याला पण परवडलं. 4 ते 5 तास लागले त्यांना काहीतरी, त्यांना पण परवडलं. त्यांना सोडलं मी सदाशिवपेठला, तिकडंच FG रोडला, तिथून हिंजवडीला गेलो होतो. तर असा विषय असतो मित्रांनो, कधी आपली किस्मत चांगली असेल ना आपल्याला कधी पण आणि कुठली पण ट्रिप भेटेल. आणि आज मित्रांनो आपली टोटल अर्निंग झाली तुम्हाला सांगतो मी, ते 3,000 रुपये धरा आणि 1,200 रुपये तुम्ही ह्याच्यामध्ये धरा, रॅपिडोमध्ये 1200 ते 1,300 किती झाली, सॉरी ते 3,000 आणि हे 1,200 प्लस त्याचे 2, मतलब 3,200 प्लस 400 3,400 रुपये झाले टोटल. 4,044 रुपये झाले टोटल. 4,400 झाले, सॉरी 4,400च्या नंतर ना रॅपिडोमध्ये आपली एक ट्रिप आणली होती 550 रुपयाचं, 4,400 प्लस आणि ते रॅपिडोमधले 565 रुपये आणि ते 4,400, मतलब राऊंड फिगर 5,000 रुपये झाले मित्रांनो टोटल अर्निंग आपली.
आणि CNG बसली असेल हे 700 750 आणि आता बसेल 100-200 रुपये, मतलब 700-800 मिनिमम 1000 रुपये धरा तुम्ही घरी जाऊस्तवर. 1000 रुपयाचं CNG धरा आणि आज आपल्याला अर्निंग मित्रांनो 4000 रुपये वर आलं आहे मिनिमम. तरी 1000 रुपये आपली हे गेले. मग कुठलं पण चार्जेस वगैरे तुम्ही सगळं धरून घ्या त्याच्यामध्ये आणि खाणं पिणं तर एवढं काही झालंच नाही. आज 60-70 रुपयाचं झालं होतं आणि कस्टमरने दिलं होतं 50 रुपये नाश्त्याला चहाला. आपण मगाशी थांबलो होतो तिथं, म्हणजे ह्याला गेलो होतो सिंहगडला. तर असा विषय आहे मित्रांनो आजचा. असं व्हिडिओ आला आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. चालू आता इथून घरी आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, कारण की टाईम पण होत आला आहे. कारण की 11 ते 12 वाजायला आला आहे मिनिमम. तर घरी जातो मी, इथून जेवण वगैरे करून झोपतो. आणि उद्याचा ब्लॉग रविवार आहे, तर उद्याचा पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि हा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि थोडाफार ॲडजस्ट करून घ्या, कारण की माझी तब्येत आहे त्याच्यामुळे मी एवढे दिवस बनवत नाही आहे. तर मला हे पण सांगा मित्रांनो, जर मतलब मला खाशी येते, नंतर खोकला येते, सॉरी आमच्या भाषेमध्ये खाशी म्हणतात त्याला. मला खोकला येते आणि मी तर व्हिडिओ बनवतो, तर व्हिडिओ बनवू की नाही बनवू मला ते पण सांगा कमेंटमध्ये. जर कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत असेल तर ठीक आहे मित्रांनो. मी चालू आहे तिथून घरी. जर भेटली तर तुम्हाला देतो मी स्क्रीनशॉट लावतो थोडाफार, तर नाही भेटली तर डायरेक्ट मग घरी जाऊन झोपतो मी.